फ्लेक्शन डिस्ट्रॅक्शन FD, पेशंटचा L4 L5 स्पेसिफिक राईट साईड लेफ्ट साईडमधनं डिस्क बाहेर आली असेल तर आपण पॅथॉलॉजिकल चेंजेस FDमुळे घालू शकतो. FD हे खूप सुंदर टेक्निक आहे. फ्लेक्शन डिस्ट्रॅक्शन टेबल आहे हा. स्पेशली याच्यात वेव दिसते की पेशंटची वेट, आत्ता आपण 5 किलोचं डिस्ट्रॅक्शन लावलं, त्याचबरोबर -5 kgला फ्लेक्शन दिलेलं आहे. याच्यामुळे पॅथॉलॉजिकल चेंजेस पेशंटच्या खूप चांगल्या पद्धतीने, ज्यांच्या गाद्या बाहेर आल्यात, नसा दबल्या गेल्यात, मुंग्या येतात, या कंडिशनमध्ये खूप सुंदर प्रकारे FDचा उपयोग होतो. त्याचबरोबर दुसरं मशीन आपण जे वापरतो त्यामध्ये रोबोटिक डिकॉम्प्रेशन. रोबोटिक डिकॉम्प्रेशन यामध्ये 2 मणक्यातलं अंतर जे कमी झालं, गादी दबली गेली, त्यामुळे पेशंटला डिकॉम्प्रेशन देऊन 2 मणक्यातलं पॅथॉलॉजिकल चेंजेस हे सुधारले जातात त्याच्यामुळे. आणि त्याचबरोबर डिस्कवरचं प्रेशर हे कमी होतं, इन्फ्लामेशन हे कमी होतं. तर कंबरवरती उचला, असंच राहू द्या. त्याचबरोबर तिसरं मशीन आहे फ्लेक्शन डिस्ट्रॅक्शन विथ डिकॉम्प्रेशन. याच्यामध्ये बघा तुम्ही, इथे डिकॉम्प्रेशन होतं आहे. पॅथॉलॉजिकल चेंजेस जे पेशंटमध्ये झालेले आहेत त्याचा खूप चांगल्या प्रकारे या मशीनचा उपयोग होतो आणि त्यामुळे सायटिका, स्लिप डिस्कसारख्या आजारांवरती पेशंटचं पेन कमी होतं आणि एपिकॅनॉल डायमीटर हा चांगल्या प्रकारे वाढतो. याच्यामध्ये आपल्याला ग्राफ मिळतो. त्याचबरोबर 29 किलो डिस्ट्रॅक्शन आपण दिलेलं आहे, 60 सायकल्स दिलेले आहेत, 24 मिनिटाचा एक प्रोटोकॉल पेशंटचा असतो ट्रीटमेंटचा. या डिकॉम्प्रेशनमुळे आणि फ्लेक्शन डिस्ट्रॅक्शनमुळे या दोन्ही मेथड जे वापरल्या तर नक्कीच स्पाईनचे त्रास पेशंटचे नक्कीच कमी होतात आणि ऑपरेशन हे वाचू शकतं.